नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 4 आपण वाचायला घेतो आहोत. राधेचा दृढ भक्तिभाव. एवढा वेळ श्रवण करण्यात तन्मय झालेली लक्ष्मी नारदाच्या बोलण्यातील शेवटी आलेलं राधेचं भावपूर्ण अवस्थेचं वर्णन ऐकून अगदी भारावून गेली होती. त्याच भारावलेल्या अवस्थेत लक्ष्मीच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. हे नारदा, तू तर नेहमीप्रमाणे शेवटी राधा आणि कृष्ण यांच्या संबंधांवर येऊन पोचलासच की. खरोखरी राधेच्या अवस्थेचं मलाही नवल वाटतं आणि कौतुकही जाणवतं. प्रत्येक प्रसंगातून तिला कृष्णाच्या महात्म्याची अधिकाधिक जाणीव होत होती आणि ती कृष्णाच्या अधिकच जवळ येत होती. प्रत्येक गोष्ट ही तर राधेच्या ठिकाणचा ध्यास वाढवणारीच ठरत होती असं लक्षात येतं. मला वाटतं राधेचं हे वेगळेपण हेच तिचं विशेषत्व होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कृष्णाशी असलेल्या प्रेमसंबंधाचे परिणाम सहन करण्याचं केवढं तरी मनोबळ तिला प्राप्त झालेलं दिसत होतं. कारण इतरांवर त्याचा परिणाम होणं हे तर अटळच होतं. विशेषतः म्हाळसेवर आणि त्याहूनही अनयावर होणारे परिणाम हे विपरीत असणार हेही नक्कीच आहे. तरीही या सर्वातून राधेने कसा मार्ग काढला आणि आपला ध्यास कसा कायम राखला हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा आणखीनच वाढून राहिली आहे. हे नारदा, माझी तर आता पक्की खात्री झाली आहे की सगुण भक्तिमार्गातील अडचणी या कधीच संपणाऱ्या नाहीत. कारण एक अडचण संपली असं वाटतं न वाटतं तोच त्यातून दुसरी अडचण निर्माण होते असं दिसतं. मग त्यातून प्रत्यक्ष प्रेमभक्तीचा आनंद केव्हा आणि कसा अनुभवणार हा एक मोठाच प्रश्न आहे. राधेला तरी या सर्वातून काय आनंद मिळत होता बरं? मला हे सर्व नीट समजावून सांग बरं. लक्ष्मीच्या प्रश्नातील आतुरतेपेक्षा असलेली आर्तता नारदाला जाणवली. त्याचं झालेलं समाधान नारदाने आधी स्मितहास्य करून व्यक्त केलं आणि नंतर पुन्हा तो लक्ष्मीशी बोलू लागला. हे लक्ष्मी, मला तर असं वाटतं की राधेच्या अडचणींचा त्रास तिच्यापेक्षा तुलाच जास्त होत आहे. अगं, मुळात जीवनात अडचणी ह्या असतातच, मग त्या कमी असोत किंवा जास्त असोत. जीवन जगणं ही वाटते तेवढी साधी आणि सोपी गोष्ट नाहीच मुळी. त्यात वारंवार अचानक आणि अनपेक्षित अडचणी या येतच असतात. त्या कोणालाही कधीही चुकलेल्या नाहीतच. मग तो लहान असो किंवा मोठा असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, सर्वांनाच केव्हा ना केव्हा तरी कधी ना कधीतरी या अडचणींना तोंड देऊन त्यांच्याशी मुकाबला हा करावाच लागतो. जीवनातील अडचणींमुळे सामान्यजन नेहमीच त्रस्त झालेले आणि मेटाकुटीला आलेले असतात. परंतु याचबरोबर काही जणांच्या ठिकाणी त्या अडचणींमुळेच त्यांच्या सहनशक्तीची आणि क्षमतेची कसोटी लागून त्याचा कस वाढतच राहतो. ते अधिक सहनशील आणि सक्षम बनतात. त्यातूनही जे आपल्या जीवनात एखादं ध्येय निश्चित ठरवून त्याचा ध्यास धरून राहिलेले असतात ते तर आपल्यावर अनेक संकटे ओढवूनच घेतात. परंतु ध्येयासक्तीमुळे त्यांना त्या अडचणींची काहीच तमा वाटत नाही. उलट ध्येयपूर्तीच्या ध्यासाची अवस्थाही त्यांना आनंददायीच वाटते. कारण अडचणी आहेत तर त्यातून मार्ग हा असतोच. त्या मार्गाने पुढे जाण्याचा उत्साह, तर काही वेळा त्या मार्गाने आक्रमण करण्याचं धैर्य त्यांच्या ठिकाणी लागलेल्या ध्यासातूनच त्यांना प्राप्त होत असतं. राधेची ही अवस्था अगदी अशीच झालेली होती, नाही का? हे लक्ष्मी, तुला जे राधेचं वेगळेपण लक्षात आलं आहे ते अगदी खरंच आहे. पण तिचं ते वेगळेपण यातच होतं की तिला कृष्णाचं व्यक्तिगत महात्म्य अतिशय जाणवत होतं आणि तिच्या ठिकाणची ही जाणीव तिला येणाऱ्या कृष्णाविषयीच्या प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होत होती. हेच राधेचं विशेषत्व होतं. आता राधेला कृष्णाचं महात्म्य जाणवत होतं याचं कारण म्हणजे तिच्या ठिकाणी कृष्णाकडे पाहण्याची तशी दृष्टी होती. तशी दृष्टी इतरांकडे नव्हती, म्हणून ते कृष्णाकडे एक सामान्य मनुष्य देहधारी व्यक्ती म्हणून पाहत होते. अर्थात कृष्णाची बुद्धी, त्याची निर्णय घेण्याची शक्ती, त्याच्या ठायी असलेल्या सर्वांना मदत करण्याचा आपलेपणा आणि तशी क्षमता, या सर्व गुणांचं सर्वांना जरूर कौतुक होतंच. परंतु तीच आणि तेवढीच त्यांच्या मनाची आणि बुद्धीची मर्यादा होती. आता घडलेलाच प्रसंग बघ ना. पाऊस पडणारा म्हणून इंद्रदेवतेचीच पूजा सुरुवातीला सर्व गोकुळवासी करीत होते आणि त्यात चूक असं काहीच नव्हतं. कारण या पंचमहाभूतात्मक सृष्टीचा लाभ सर्व मानवांना सर्वतोपरीने होत असतो. तेव्हा सामान्यांच्या ठिकाणी त्याविषयी कृतज्ञता भाव असावा आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी त्यांना उपलब्ध असावी, म्हणून ऋषीमुनींनी या देवदेवतांची संकल्पना निर्माण केली. त्या देवतांची पूजा करून त्याद्वारे सामान्यांना परमेश्वराच्या व्यापक सत्तेची आठवण आणि स्मरण करून द्यावं, हाच त्यामागील उद्देश होता.
पण पुढे काळाच्या ओघात लोक फक्त कृती करत राहिले आणि त्यामागचा मूळ हेतू विसरूनच गेले. परमेश्वरी सत्तेचं स्मरण तर होईच ना, पण त्या देवतांच्या कल्पनेत आणि त्यांच्या पूजा व्रतादी कर्मातच अडकून राहिले. तेव्हा त्यांना या कल्पनेतून बाहेर काढण्यासाठी आणि कर्माच्या गुंत्यातून सोडवण्यासाठी कृष्णाने गोवर्धनाचं महत्त्व त्यांच्या लक्षात आणून दिलं. गोवर्धन पर्वतामुळेच पाऊस पडतो हे लक्षात आल्यामुळे काही जण तरी देवतांविषयींच्या भ्रामक कल्पनेतून बाहेर आले आणि त्यांना गोवर्धनाचं महात्म्य जाणवू लागलं. खरी तर गोवर्धनाचीच पूजा करायला हवी हे कृष्णाचं सांगणं त्यांना पटलं आणि त्यांनी त्याप्रमाणे गोवर्धनाची पूजाही केली. पुढे प्रत्यक्ष सतत कोसळणाऱ्या पावसाचं संकट कोसळलं तेव्हा कृष्णाने सर्व गोकुळवासियांना गोवर्धन पर्वताच्याच आश्रयाला नेलं. मग तर गोवर्धनाच्या महात्म्याविषयी सर्वांचीच खात्री पटली. परंतु त्यानंतर जेव्हा त्या गुहेतील वरचे कडेच कोसळण्याची वेळ आली तेव्हा सर्व बळ एकवटून कृष्णानेच आधार देऊन त्या कोसळणाऱ्या कड्यांना सावरून धरलं होतं. हे मात्र फक्त राधेच्याच लक्षात आलं आणि नंतर कायमचं लक्षात राहिलंही. कृष्णाचं हे प्रगटलेलं महात्म्य पाहून आणि जाणून राधेच्या ठिकाणचा कृष्णाविषयीचा भक्तिभाव अधिकच वाढला. कृष्णाचा अधिकाधिक सहवास प्रेमाने करून त्याची नित्य प्रगटणारी नवी नवी रूपं पाहणं हेच तिला हवं असं वाटू लागलं. कृष्णभेटीचा ध्यास राधेला एवढा लागला की त्या ध्यासाच्या पूर्तीसाठी असलेल्या अनेक अडचणी जरी तिला जाणवल्या तरी त्या अडचणींना तिने आपल्या मार्गातील अडथळे होऊ दिला नाही. अंतरात ठसलेली कृष्णाची मूर्ती आणि मनात कृष्णप्रेमाची नित्य जागृती या बळावर कृष्णभेटीच्या ध्यासाची पूर्ती राधा करत राहिली आणि मनाच्या या सर्व अवस्थेतील आनंदाला अनुभवत राहिली. हे लक्ष्मी, परंतु या सर्व प्रसंगातून इतरही बाह्य परिणाम अर्थातच होत होते. म्हाळसेच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तिच्या परीने ती राधेला मानसिक त्रास देण्यातच जराही कमी पडत नव्हती. अर्थात राधा त्याचा परिणाम करून घेण्याच्या अवस्थेच्याही पलीकडे गेलेली असल्यामुळे राधा म्हाळसेच्या वागण्याला शांतपणे आणि युक्तीने तोंड देत होती. म्हाळसा सर्व कामकाजासाठी राधेवरच जास्तीत जास्त अवलंबून असल्यामुळे शेवटी म्हाळसाही राधेला बोलण्यापलीकडे अधिक काहीच करू शकत नव्हती. परंतु अनयची गोष्ट वेगळी होती. त्याचा राधेवरील राग तो वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असे. कधी राधेशी न बोलून तर कधी तुटक आणि उपहासात्मक बोलून, कधी राधेवर जोराने रागवून तर कधी कृष्णाविषयीचे अपशब्द राधेला ऐकवून तो राधेला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत राही. कृष्णाची त्याच्या पाठीमागे टीका आणि निंदा करण्याची एकही संधी तो सोडत नसे. तेवढ्यानेही राधेचं कृष्णप्रेम जराही कमी होत नाही हे पाहून अनयचा संताप अधिकच वाढत असे. त्याची परिणिती म्हणजे अनयने राधेला कृष्णाला बाहेर तर भेटायची बंदी केलीच, परंतु कृष्णाला भेटण्यासाठी नंदाच्या वाड्यावर एकटीने जाण्याचाही मज्जाव केला. जायचं तर आपण दोघं मिळून जायचं असं त्याने राधेला निक्षून सांगितलं. परंतु केव्हा जायचं असं राधेने विचारल्यावर मात्र आज नको, उद्या पाहू, पुन्हा केव्हा तरी जाऊ असं म्हणून जाण्याचं सारखं टाळत राही. त्याला कामानिमित्त जेव्हा केव्हा दिवसभर बाहेर जावं लागे तेव्हा राधेला एकटीने कुठेही पाठवायचं नाही असं तो म्हाळसेला बजावून सांगत असे. मग राधा केव्हा बाजारात जायला निघाली की म्हाळसाही हट्टाने तिच्याबरोबर जाई. राधेची ही वेळ कृष्णाला माहीत असल्यामुळे तोही नेमका त्याच वेळेला बाजारात काहीतरी काम काढून चक्कर मारायला जात असे. कृष्ण मग राधेला पाहून इशारा करत असे. राधाही कृष्णाची प्रेमखूण ओळखून म्हाळसेला कशात तरी गुंतवून गुंगारा देत असे आणि कृष्णाच्या थोड्या वेळच्या भेटीचाही केवढा तरी आनंद घेत असे. अशा वेळी राधेला कृष्णाशी जास्त वेळ भेटणं किंवा बोलणं जसं शक्य होत नसे तसं तिला तेवढं त्यावेळी आवश्यकही वाटत नसे. तेवढ्या थोड्या वेळातही प्रेमाचे 2 शब्द बोलणं, प्रेमदृष्टीने परस्परांच्या प्रेमाला पाहणं, प्रेमाने हसून प्रेमाचा मोकळेपणा अनुभवणं आणि एकमेकांचे हात क्षणभर हातात धरून प्रेमाच्या स्पर्शाने जवळीकता अनुभवणं एवढंसुद्धा राधेला केवढं तरी मिळाल्यासारखं वाटत असे. म्हाळसेने राधेची शोधाशोध सुरू करायच्या आतच राधाकृष्णाचा निरोप मानेच्या खुणेने आणि मिश्किल हास्याने घेई आणि राधा लगबगीने म्हाळसेच्या मागे जाऊन उभी राही. कृष्णसुद्धा दुरून ही सर्व गंमत पाहत राही आणि हसून आणि हाताच्या खुणेने राधेला दाद देत असे. अनयने नंदाच्या वाड्यावर जाण्याचं कितीही टाळलं तरी काही वेळा त्याला तिथे जावंच लागत असे, कारण नंदाकडून किंवा यशोदेकडून त्याची चौकशी होई आणि त्याला बोलवणं पाठवलं जात असे. मग मात्र अनयचा नाईलाजच होई आणि त्याला नंदाच्या वाड्यावर जाणं भागच पडत असे. बरं, तिथे गेल्यावर नंद आणि यशोदा राधेचीही चौकशी करत असत, त्यामुळे राधेलाही बरोबर घेऊन जावं लागत असे. तरीही त्यावेळी राधा आणि कृष्ण
यांची एकट्यांची भेट होऊ नये यासाठी अनयचाही जास्तीत जास्त प्रयत्न असे. परंतु ते त्याला जमतच नसे, कारण कृष्ण तिथे प्रेमाच्या हक्काने नंद आणि यशोदा यांना आणि अनयलाही सांगून राधेला थोडा वेळ तरी बाजूला घेऊन जातच असे. त्यावेळी राधा आणि कृष्ण प्रेमाच्या जवळीकतेच्या थोड्या वेळातही केवढा तरी आनंदाचा अनुभव घेत असत. अनयच्या हे सर्व लक्षात येऊ नये त्याचा इलाज चालत नसे. तिथे जरी तो प्रयत्नपूर्वक स्वस्थ बसला तरी घरी गेल्यावर मात्र सर्व राग तो राधेवर काढत असे. अनयाचं राधेला वारंवार एकच सांगणं असे की नंद आणि यशोदा यांच्यासमोर तो कृष्णाला विरोध करू शकत नाही, पण राधेने स्वतःहूनच कृष्णाबरोबर एकटं जाण्याचे टाळलं पाहिजे, कारण तसं जाणं हे चुकीचंच नाही तर अत्यंत गैरही आहे. वेळप्रसंगी राधेवर हात उगारायलाही तो कमी करत नसे, परंतु प्रत्यक्ष हात चालवायला मात्र तो झजावत नसे, कारण त्याच्या मनात कुठेतरी नंद आणि यशोदा यांच्याविषयी आणि थोडीशी कृष्णाविषयीसुद्धा भीतीही होतीच. जर राधेने या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या असत्या तर त्यांना तोंड देणं किंवा खुलासा करणं अनयला कठीण गेलं असतं, हे अनय स्वतः जाणून होता. राधेनेही अनयला त्याच्या नात्याच्या मर्यादेबाहेर कधी जाऊ दिलं नाही. अशा तऱ्हेने राधेने कृष्णाशी प्रेमसंबंध सर्व अडचणींवर कौशल्याने मात करून राखून ठेवले आणि त्या संबंधाचा आनंद ती अनुभवत राहिली. पण एवढं करूनही राधा जेव्हा एकांतात असे तेव्हा केव्हा केव्हा बेचैनच होत असे. काहीतरी कमतरता तिला जाणवत असे. त्याचं नक्की कारण काय हे मात्र तिच्याही लक्षात येत नसे. त्यामुळे ती अधिकच गंभीर होई. राधेचे कृष्णाला प्रेमपत्र. एकदा एकांतात बसून राधा स्वतःशी बोलल्यासारखा विचार करत होती की मी कृष्णाला संधी साधून वारंवार भेटत असते. कृष्णाच्या भेटीत त्याच्या अतिशय प्रेमाचाही अनुभव घेत असते. माझं कृष्णावर प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम कृष्णाचं माझ्यावर आहे हेही माझ्या लक्षात येतं. किंबहुना कृष्णाचं माझ्यावर असलेलं प्रेम हेच खरं प्रेम आहे. माझ्या ठिकाणी जे काही थोडंफार प्रेम आहे त्याचं मूळ कारणही कृष्णच आहे. नाहीतर माझ्यासारखी एक सर्वसामान्य स्त्री कृष्णावरती प्रेम तरी काय करणार. परंतु त्या कृष्णानेच पुढाकार घेतला म्हणून बरं झालं. भाग्याने मला त्याच्या प्रेमाचा लाभ तरी झाला. कृष्णाचं प्रेम कळायलासुद्धा मला केवढा तरी वेळ लागला, पण कृष्ण मात्र माझ्यावर प्रेम करतच राहिला. मी केव्हा रागवले, चिडले किंवा नाराजही झाले तरी कृष्णाचं माझ्यावरील प्रेम मात्र कधीही आणि किंचितही कमी झालं नाही. उलट अशावेळी त्याचं प्रेम जास्तच प्रकट होत असे. मलाही सुरुवातीला कितीतरी काळ त्याचं नवलच वाटत असे की माझ्यात असं विशेष किंवा काय खास आहे की कृष्णाने माझ्यावर एवढं प्रेम करावं. नंतर मात्र माझ्या लक्षात आलं की सर्वांवर प्रेम करणं हा तर कृष्णाचा स्वभावच आहे. मग हळूहळू मला कृष्णाचं प्रेम आवडायला लागलं. तरीही त्याच्याकडून उत्स्फूर्तपणे प्रकटणारी प्रेमाची सर्वच अंग काही मला रुचत नसत म्हणा किंवा मानवत नसत म्हणा, परंतु कृष्णाच्या वागण्या बोलण्यातील सहजता आणि स्वाभाविकता मात्र कधीच बदलली नाही किंवा कमी झाली नाही. त्यामुळेच मग मला कृष्ण जसजसा अधिकाधिक आवडू लागला तसतशी त्याच्या उत्स्फूर्त प्रेमाची सर्व अंगही आवडू लागली. त्याच्या सहवासात राहता राहता त्या कृष्णाविषयी माझ्या मनात केव्हा आणि कसं प्रेम निर्माण झालं हे तर माझं मलाही कळलं नाही. परंतु त्या प्रेमामुळेच माझं कृष्णाशी अत्यंत मोकळेपणाचे आणि जवळीकतेचे संबंध निर्माण झाले हे मात्र खरं आहे. त्या संबंधांमुळेच मला कृष्णाला अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यातूनच कृष्णाचं प्रेमरूप माझ्या मनात पूर्णपणे भरून राहिलं. त्या प्रेमाने कृष्णाचा अधिकाधिक सहवास घडू लागल्यावर मला कृष्णाची थोरवीही जाणवू लागली. सर्वांविषयीच्या आपलेपणाने नित्य भरलेलं कृष्णाचं अत्यंत प्रेमळ आणि निर्मळ मन आणि सर्वांच्याच हिताचा नेहमी विचार करणारं त्याचं विशाल अंतःकरण जसजसं मला जाणवू लागलं तसतसं मग कृष्णाचं रूप माझ्या मनात अधिकाधिक ठसलं. कृष्ण आहे तर सर्वाला अर्थ आहे आणि कृष्ण नाही तर सर्व निरर्थकच आहे अशी मनाची धारणा होऊ लागली. त्यामुळे कृष्णाच्या प्रेमपेटीचा कायमच ध्यासच लागून राहिला. कृष्णानेही माझ्यावर कृपावंत होऊन माझ्या ध्यासाची नेहमीच पूर्ती करून मला अगदी तृप्त करून ठेवलं आहे. परंतु तरीही कृष्णाविषयीचा ध्यास मात्र अजूनही माझ्या ठाई कायमच आहे. केव्हा केव्हा कृष्ण अगदी माझ्या अंतःकरणातच अगदी माझ्याजवळ आहे असं जाणवतं, तर कधीकधी तो माझ्यापासून फार दूर आहे असंही वाटू लागतं. मग माझा कृष्ण खरा आहे तरी कुठे? माझ्या ठिकाणी कृष्णाच्या ध्यासाची पराकोटी होते तेव्हा त्या ध्यासाची पूर्तीही माझ्या अंतःकरणातच होत असते असाच अनुभव मला येतो आणि मी अतिशय आनंदित होते हे मात्र अगदी खरं आहे. अशा तऱ्हेने कृष्णाच्या प्रेमाविषयीच्या
आणि महात्म्याविषयीच्या विचारात पूर्णपणे बुडून राहिलेल्या राधेच्या ठिकाणी एकदम जाणीव निर्माण झाली की कृष्णाचं प्रेम आणि महात्म्य हे जेव्हा माझ्या ठिकाणी जागृत असतं तेव्हा कृष्ण माझ्या अगदीच जवळ म्हणजे माझ्या अंतःकरणातच असतो. आणि जेव्हा कृष्णाचं प्रेम माझ्या ठिकाणी खेळू लागतं तेव्हा मी अतिशय आनंदात असते. आता कृष्णाचं प्रेम खेळवायचं म्हणजे तर कृष्णाशीच खेळायला हवं, त्याचीच भेट घ्यायला हवी, त्याच्याशीच बोलायला हवं, त्याचंच महात्म्य गायला हवं. पण कृष्णभेटी प्रत्यक्षपणे तर आता कमीच आणि थोडा वेळच होऊ शकतात. पण मला तर आत्ताच कृष्णभेटी झाल्यासारखंच, त्याच्याशी बोलल्यासारखंच आणि त्याचं प्रेमही अनुभवल्यासारखं वाटत आहे. हे माझ्या मनातील कल्पनेचे खेळ तर निश्चितच नाहीत किंवा हा माझ्या मनाला होणारा भ्रमही नाही याची मला पक्की खात्री आहे. परंतु हे सर्व कृष्णालाच विचारून घ्यायला हवं. माझ्या मनाची अवस्था ही कृष्णालाच सांगायला हवी. केवळ त्यालाच ती कळू शकेल. पण हे सर्व आत्ताच्या आत्ता कृष्णाला कळवायचं कसं? कारण आत्ता लगेच कृष्ण भेटणं तर शक्यच नाही. बरं, जेव्हा त्याची आणि माझी थोडा वेळ भेट होईल तेव्हा माझ्या मनाची अवस्था काही आत्तासारखी असणार नाही, ती काहीतरी वेगळीच असणार. मग माझी आत्ताची अवस्था योग्य आहे की नाही हे कृष्ण मला केव्हा सांगणार आणि ते मला कसं कळणार? कृष्णाच्या ध्यासाने अशी आर्त झालेली राधा मनाच्या थोड्याशा अस्वस्थ अवस्थेतच घरात येरझाऱ्या घालत असता अचानक तिची दृष्टी तिथे ठेवलेल्या अनयच्या लिखाण सामग्रीकडे गेली आणि ती एकदम जागच्या जागीच थबकली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तिच्या मनात विचार चमकून आला की आपण कृष्णाला एक पत्र लिहिलं तर, त्यातून कृष्णाला आपली मनस्थिती कळवली तर कृष्णाला ते आवडेल का? आणि या मनातील विचाराने राधा आधी स्वतःशीच मोकळेपणाने हसली. या विचाराने तिचं तिलाच नवल वाटलं आणि तिचं तिलाच हसूही आलं. थोडा वेळ पुन्हा स्वतःशीच विचार केल्यावरती तिच्या मनाचा निश्चय झाला की यात कृष्णाला आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? ही तर माझ्या मनाची जरूर आहे. तर कुठल्याही परिस्थितीत माझी मनस्थिती ही कृष्णाला कळवायलाच हवी. माझी अवस्था ही मी त्याच्यापर्यंत पोचवायलाच हवी. त्यासाठी हाती येईल ते आणि जे उपलब्ध आहे त्या साधनाचा उपयोग हा मी करणं योग्यच आहे. त्यानंतर ते योग्य होतं की नाही किंवा आवश्यक होतं की नाही हे कृष्णच ठरवेल आणि तसं मला समजावूनही सांगेल. मग मी ते मान्यही करेन. त्याची काळजी आत्तापासूनच करण्याचं मला काहीच कारण नाही. नव्हे, ते तर चूकच आहे. अशा मनाच्या निश्चयापर्यंत राधा आली आणि राधेचं मन एकदम मोकळं होऊन तिला हलकं वाटू लागलं. त्याचबरोबर मनातील विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी ती सज्ज झाली. हे लक्ष्मी, खरं म्हणजे राधेला धड लिहायला वाचायला तरी कुठे येत होतं? विवाहाच्या आधी तर तिच्यावर शिक्षणाचे काहीच संस्कार नव्हते. पण गोकुळात अनयची पत्नी म्हणून आली आणि मग त्यातूनही कृष्णाच्या सहवासात आली. तिला काहीच लिहिता वाचता येत नाही हे कळल्यावर कृष्णानेच प्रथम तिला शिकण्याचा आग्रह केला. एवढंच नव्हे तर स्वतः यशोदेकडून शिकत असताना कृष्ण राधेलाही आपल्याबरोबर बसण्यासाठी भागच पाडे. सुरुवातीला नाईलाजाने आणि नाखुशीने बसलेल्या राधेला हळूहळू शिकण्यात आवडी वाटू लागली आणि ती वाढूही लागली. पण जेव्हा तिला कृष्णच अत्यंत आवडू लागला तेव्हा तिच्या ठिकाणची मग शिकण्याची खरी गोडी निर्माण झाली. कारण खरं तर राधेच्या ठिकाणी कृष्णप्रेमाची गोडी निर्माण झालेली होती. त्यामुळे कृष्णाच्या सहवासात त्याच्यासंगे केलेली कोणतीही गोष्ट राधेला गोडच वाटे आणि गोडच लागे. कृष्णाच्या प्रेमाच्या गोडीतून राधेला लिहिण्या वाचण्याची गोडी लागली, तर आता लिहिण्याच्या गोडीतून राधा कृष्णप्रेमाची गोडी अनुभवणार होती. लिहायला आतुर झालेल्या राधेला हे पूर्वीपासूनचं सर्व आठवलं आणि तिला एकदम हसूच फुटलं. लिहायला शिकताना तिच्या लिहिताना झालेल्या चुका आणि त्यावेळेस त्याची कृष्णाने केलेली चेष्टा, वाचायला शिकताना वाचताना झालेले चुकीचे उच्चार आणि त्यावेळेस त्याची नक्कल करून कृष्णाने केलेली गंमत, यशोदा जवळपास नसताना कृष्णाने राधेला काढून दाखवलेली नंद, यशोदा, राधा, अनय, म्हाळसा यांची गमतीदार चित्र, त्याचबरोबर अनेक फुलांची आणि पक्ष्यांची कृष्णाने राधेला काढून दिलेली सुंदर चित्र, या सर्वांच्या सुरेख आणि सुखद स्मृती राधेच्या मनात जागृत झाल्या आणि तिथेच खेळून रंगू लागल्या. कृष्णाच्या प्रेमस्मृतीच्या रंगात रंगलेल्या राधेने त्याच नादात अनयने मेजावर ठेवलेल्या अनेक भूर्जपत्रांपैकी एक भूर्जपत्र उचललं आणि ती आपल्या खोलीत आली. कृष्णाकडून प्रेमाच्या हक्काने मागून घेतलेलं आणि त्याच प्रेमाने आपल्या ठेवणीत ठेवलेलं मोरपीस राधेने बाहेर काढलं. तिच्या नित्य वापरातील काजळही तिने आपल्या बाजूला ठेवलं आणि त्या मोरपिसाचं टोक काजळात बुडवून राधा एक अक्षर हळूहळू काढीत त्या भूर्जपत्रावर लिहू लागली. काय लिहावं बरं या कृष्णाला? कसं लिहावं बरं या कृष्णाला? या विचाराने राधा क्षणभर थबकलीच. राधेने आपले नेत्र मिटून घेतले तर तिच्या मनोचक्षूसमोर कृष्णाचीच मूर्ती आली
आणि तिचे नेत्र प्रेमजलाने भरून आले. आत्तापर्यंत अनेक वेळा झालेल्या कृष्णभेटीचं राधेला स्मरण झालं. कृष्णप्रेमाने तिचा कंठ दाटून आला आणि तिच्या हातून एक एक अक्षर झरू लागलं. माझा अति आवडता कृष्ण, असे पहिले 4 शब्द राधेने लिहिले. मात्र तिच्या नेत्रातील 4 अश्रुबिंदू त्या भोजपत्रावर टपकले आणि पुढे काहीही न लिहिता राधा बराच वेळ तिथेच तशी स्वस्थ बसून राहिली. बऱ्याच वेळाने राधेने स्वतःला अत्यंत मुश्किलीने सावरलं आणि ती पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करू लागली. अतिशय सहजतेने तिने एवढंच लिहिलं, फार फार प्रेम, आणि पुढे फक्त लिहिलं तुझी राधा. मग त्याच्यापुढे मात्र तिला लिहवेना. तिची मनस्थिती मात्र त्यावेळेस काही वेगळ्याच अवस्थेत होती. म्हटलं तर मन मोकळं झाल्यासारखं वाटत होतं, पण तरीही मनातील कृष्णप्रेमही दाटूनच राहिलेलं होतं. परंतु एका विलक्षण आनंदाची तृप्ती राधा अनुभवत होती, एवढं मात्र खरं. राधेने ते भोजपत्र एका छानशा रेशमी वस्त्रात नीटपणे गुंडाळून एका गुप्त जागी लपवून ठेवलं आणि ते कृष्णाला देण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत राहिली. एकदा अशीच एक दिवस राधा काही कामाचं निमित्त काढून बाजारात जायला निघाली. ताबडतोब माळसाई मनात राधेवर लक्ष ठेवण्याचा हेतू बाळगूनच हट्टाने राधेबरोबर निघाली. तिथे अपेक्षेप्रमाणे राधेला कृष्ण दिसलाच. राधेनेही नेहमीच्या चतुराईने माळसेच्या नकळत कृष्णाशी थोडा वेळच का होईना परंतु जवळीकता साधलीच. तेवढ्यातले तेवढ्यात राधेने आपल्याबरोबर छातीशी धरून लपवून आणलेलं रेशमी वस्त्रात गुंडाळलेलं भूर्जपत्र कृष्णाच्या हातात दिलं. छानसं आणि गोडसं हसून तिने कृष्णाचा निरोप घेतला आणि ती पुढे निघून गेलीसुद्धा. कृष्ण बराच वेळ पाठमोऱ्या राधेकडे आश्चर्याने पाहतच राहिला. मोठ्या नवलाईने त्याने त्याच्या हातातील रेशमी वस्त्राची गाठ सोडून पाहिलं तर छानशी घडी घातलेलं भोजपत्र आतमध्ये त्याला आढळलं. मोठ्या उत्सुकतेने कृष्णाने ते उलगडून त्यावर राधेच्या हस्ताक्षरातील लिहिलेला मजकूर वाचला. मात्र कृष्णाचं मुखकमल अतिशय आनंदाने फुलून राहिलं. त्याने ते प्रेमपत्र प्रेमाने आपल्या हृदयाशी धरलं तर त्याचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरूनच आले. कृष्णाने ते भोजपत्र पुन्हा त्याच रेशमी वस्त्रात गुंडाळून आपल्या अंगावरील शेल्यात लपवून ठेवलं आणि तोही त्वरेने तेथून दुसरीकडे निघून गेला. इकडे राधा आपल्या सासूबरोबर घरी आली खरी, पण तिच्या मनाला एक वेगळीच हुरहुर लागून राहिली होती. आपलं पत्र कृष्णाने पाहिलं असेल का? त्याने ते वाचलं असेल का? त्याला ते आवडलं असेल का? आपण पत्र लिहिण्याचं जे धाडस केलं ते त्याला पसंत पडलं असेल का? अशा अनेक विचारांची गर्दी राधेच्या मनात झालेली होती. कृष्णाची प्रतिक्रिया काय होते हे जाणून घ्यायला राधा अगदी बेचैन झाली होती. पण बराच काळ राधा आणि कृष्ण यांची भेटच होऊ शकली नाही आणि त्यामुळे राधेची उत्सुकता मात्र अधिकच वाढून राहिलेली होती. अशीच एक दिवस राधा बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडली असता अचानक कृष्ण तिच्या सन्मुख येऊन उभा राहिला. कृष्णाला पाहून राधेच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. कृष्ण काही पत्रासंबंधी बोलेल किंवा सांगेल या अपेक्षेने राधा कृष्णाकडे पाहत होती, पण कृष्ण एक नाही आणि दोन नाही, तो त्यासंबंधी काहीच बोलत नव्हता. कृष्णाने राधेची बाकी सर्व चौकशी अतिशय प्रेमाने केली. तिच्याशी इतर अनेक विषयांवर कृष्ण बोललाही, परंतु त्याने राधेच्या पत्राचा मात्र काहीच विषय काढला नाही. राधा थोडीशी हिरमुसली आणि नाराजही झाली. शेवटी कृष्णाला आपण फार घाई गडबडीत आहोत, मला लवकर घरी जायलाच हवं असं म्हणून राधा तिथून निघालीच. पुढे गेलेल्या राधेच्या पाठून कृष्ण धावतच गेला आणि राधेचा हात पकडून तिच्या हातात आपल्याबरोबर घडी करून आणलेलं रेशमी वस्त्र ठेवलं. राधेशी काहीही न बोलता पण एक मिश्किल हास्य करून कृष्ण तिथून त्वरेने दूर निघून गेला. आश्चर्यचकित झालेल्या राधेने ते रेशमी वस्त्र नीट घडी करून आपल्या पदराच्या छातीशी लपवून ठेवलं. घरी जाईपर्यंत तिची छाती नुसती धडधडत होती. ती भीतीने नव्हे तर त्या रेशमी वस्त्रात कृष्णाने काय बंधून दिलेलं आहे याच्या विचाराने आणि उत्सुकतेने. केव्हा एकदा घरी जाते याच विचाराने मन व्यापून गेलेली राधा जवळजवळ धावतच घरी जाऊन पोचली. तिच्या धावपळीकडे संशयाने आणि थोड्याशा रागाने पाहणाऱ्या माळसेकडे अजिबात लक्ष न देता राधा आपल्या खोलीत गेली आणि तिने दार लावून घेतलं. बराच वेळ ती त्या रेशमी वस्त्राला आपल्या छातीशी कवटाळून बसली होती. त्या वस्त्राची घडी उलगडण्याचं धाडसच तिला होईना. शेवटी मनाचा हिया करून तिने ते वस्त्र उलगडलं तर त्यात तिने कृष्णाला पाठवलेलं भूर्जपत्रच होतं. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. आपलं पत्र कृष्णाला आवडलं नसावं म्हणूनच त्याने परत केलं असावं असं वाटून राधेला वाईटच वाटलं. जे पत्र कृष्णाला आवडलं नाही त्या पत्राचा कृष्णाने स्वीकार न करता ते परतच केलं. ते पत्र आता ठेवण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्या पत्राला आता काहीच किंमत उरलेली नाही असं वाटून ते पत्र फाडून टाकण्याच्या हेतूने उचलून राधेने हातात घेतलं आणि उलगडलं. मात्र तिला आश्चर्याचा दुसरा धक्का बसला.
तिने लिहिलेल्या मजकुराच्या खालीच कृष्णाने स्वअक्षरात तांबड्या गंधाने मजकूर लिहिलेला होता. राधेने ते पत्र जवळ धरलं आणि त्यातील एक एक अक्षर ती सावकाशपणे वाचण्याचा प्रयत्न करू लागली. कृष्णाने एवढंच लिहिलं होतं, अतिप्रिय राधा, तुझं गोड गोड प्रेम मिळालं, अतिशय आनंद झाला, तुझाच आवडता कृष्ण. कृष्णाने आणखी एक गोष्ट केली होती. राधेने जिथे तुझी राधा असं लिहिलं होतं तिथे कृष्णाने तांबड्या गंधाने तुझी या शब्दाच्या नंतर च असं चांगलं लांबलचक अक्षर मुद्दामून काढून तुझीच असं केलं होतं. तो च पाहून राधा अतिशय मोकळेपणाने हसली. तिने ते कृष्णाच्या हस्ताक्षरातील पत्र पुन्हा पुन्हा वाचलं. एकदा, दोनदा, 10 वेळा वाचलं तरी राधेचं समाधान म्हणून होईच ना. त्या पत्राला आपल्या हृदयाशी घट्ट धरून राधा सर्व खोलीभर कितीतरी वेळ आनंदाने नाचतच होती. शेवटी थोड्या वेळाने राधेने स्वतःला सावरलं आणि विचार करून ते पत्र तिच्या कपड्याच्या पेटीमध्ये लपवून ठेवलं. तिच्या कृष्णप्रेमाचा आणि आनंदाचा अत्यंत अमोलिक असा तो ठेवाच होता. दुसऱ्या कोणाच्याही हाताला किंवा नजरेला तो ठेवा पडणं हे अत्यंत धोक्याचं होतं हे राधा जाणून होती आणि म्हणूनच अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे हे राधेला ठाऊक होतं. पण राधेची हर्षनिर्भर अवस्था मात्र अजूनही तशीच कायम होती. आपल्या खोलीचं दार उघडून बाहेर आल्यावर समोरच उभ्या असलेल्या म्हाळसेकडे पाहून राधा अगदीच तोंड भरून हसली आणि स्वतःभोवती एक गिरकी घेऊन धावतच स्वयंपाकघरात गेली. म्हाळसा आश्चर्याच्या धक्क्याने तिच्याकडे पाहत राहिली. आज काहीतरी खास गोड पदार्थ करायचा आणि कृष्णाला नेऊन द्यायचा असा विचार राधेने पक्का केला. ती त्याच्या तयारीला लागली आणि तो गोड पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडूच करायचे हाही तिचा निश्चय झालेलाच होता. बऱ्याच वेळ स्वतः एकटीनेच मेहनत घेऊन राधेने तिच्या मनाला पसंत येईपर्यंत प्रयत्न करून कृष्णाला आवडतात तसे पिवळसर तांबूस रंगाचे, तुपामुळे तुकतुकीत दिसणारे आणि मुख्य म्हणजे अतिशय गोड असलेले बेसनाचे लाडू तयार केले. ते लाडू बनवत असताना तर राधा अगदी कृष्णमय होऊन राहिली होती. त्या लाडवाच्या निमित्ताने अनुभवलेले कृष्णप्रेम ती अगदी त्या क्षणालाही तसंच्या तसं अनुभवत होती. खरं तर मुळात बेसनाचा लाडू हा तिच्या अतिशय आवडीचा होता, राधेच्या आवडीचा, म्हणून मग तो लाडू कृष्णाला आवडू लागला आणि त्यामुळे राधेचं तर त्याच्यावर म्हणजे लाडवावर आणि कृष्णावर अगदी प्रेमच जडून राहिलं होतं. असे कृष्णप्रेमाच्या गोडीच्या स्मरणाने झालेले लाडू कृष्णप्रेमासारखे गोड झाले नसते तरच नवल होतं. सर्व लाडू तयार झाल्यावर राधेने त्यातील 2 लाडू प्रथम देवघरातील देवाच्या मूर्तीसमोर ठेवले. त्यातील एक लाडू तिच्या कृष्णासाठी होता तर दुसरा तिच्यासाठी. मनामध्ये असलेलं कृष्णरूप डोळ्यासमोर आणून राधेने देव्हाऱ्यातील मूर्तीसमोर हात जोडले. दोन्ही कर जुळवतानाच तिच्या अंतरातील कृष्णाविषयीचा सर्व प्रेमभाव एकत्र जुळून गेला आणि तिच्या ठिकाणी असलेलं कृष्णप्रेमाचं चैतन्य तिच्या अंतरात नानाविध रूपाने खेळ खेळू लागलं. कृष्णाच्या प्रेमलीलांच्या अनुभवात ती कितीतरी वेळ दंग होऊन राहिली होती. परंतु शेवटी म्हाळसेने रागाने मारलेल्या जोरदार हाकेमुळे राधा देहभानावर आली आणि तिला पहिल्यांदा तोंड द्यावं लागलं ते म्हाळसेच्या रागाने बोलण्याच्या भडीमाराला. म्हाळसा राधेला नेहमीप्रमाणे अद्वा बोलू लागली. आता मध्येच हे लाडू करायचं कारणच काय? उगाचच सर्व सामग्री वाया कशासाठी घालवलीस? आणायला आणि मलाही बेसनाचे लाडू अजिबात आवडत नाही हे तुला माहीत असतानाही तुला मुद्दामून बेसनाचे लाडू करण्याची हिंमतच कशी झाली? असं नाना प्रकारचं बोलून आणि कुत्सित टोमणे मारूनही म्हाळसेने राधेला अगदी भंडावून सोडलं. पण कृष्णप्रेमात पूर्णपणे बुडून राहिलेली राधा मात्र बाह्यांगाने अगदी शांतच होती. तिचा शांतपणा बघून म्हाळसेच्या रागाचा पारा मात्र आणखीनच चढत होता. तेवढ्यात एक गंमतच झाली. एखाद्या चमत्कारासारखा खुद्द कृष्णच तिथे येऊन थडकला. म्हाळसेने काही बोलण्याच्या आधीच कृष्णाने पुढे येऊन म्हाळसेला वाकून नमस्कार केला आणि तिच्या तब्येतीची चौकशी केली. म्हाळसेला तर काय करावं हेच सुचेना. तिला कृष्णावर धड रागवता येईना आणि कृष्णाकडे बघून धड हसणंही जमेना. कृष्णाचीही लीला आणि त्यामुळे म्हाळसेची झालेली कुचंबणा बघून राधेला मात्र तिचं हसू आवरणं कठीणच होऊ लागलं. पण तिने मुद्दामून थोडं खोकल्यासारखं करून आपला हात तोंडावर धरला आणि मोठ्या प्रयासाने आपलं हसणं लपवलं. म्हाळसेनेही कृष्णावरचा राग आतमध्ये दाबून धरला आणि औपचारिकपणे थोड्याशा चिडक्या पण छद्मी सुरातच ती कृष्णाला म्हणाली, काय रे कृष्णा, आता तू इथे कसं काय काम काढलंस? कारण कामाशिवाय तू उगाचच इकडे तिकडे जात नाहीस हे मला ठाऊक आहे. मोठ्या माणसांना नमस्कार करायचा ही रीत मात्र तू अजूनही सांभाळून आहेस ह्याचं मात्र मला कौतुक आहे. यशोदेने केलेले काही संस्कार अजूनही तू टिकवून आहेस हे चांगलं झालं. बरं, तुझं काय काम आहे? कारण आनय आता घरी नाही, तेव्हा संध्याकाळी जेव्हा तो घरी येईल तेव्हाच तू आलास तर बरं होईल. म्हणजे तुझं जे काही काम असेल ते त्याच्याकडून तुला करून घेता येईल.
म्हाळसेचं बोलणं ऐकून कृष्णाने एक छानसं हास्य केलं. राधेकडे बघून एक प्रेमाचा कटाक्ष टाकून कृष्ण मिश्किलपणे हसला आणि म्हाळसेशी बोलू लागला, अहो काकू, त्याचं काय आहे माहिती का, आज माझं काम तुमच्याकडेच आहे. म्हणजे यशोदामाईचा निरोपच तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी इथे आलो आहे. त्याचं काय झालं, कालपासूनच यशोदामाईची तब्येत बरी नाही आणि तिला कुठल्या तरी विशेष पूजेच्या निमित्ताने प्रसादासाठी म्हणून लाडू हवे आहेत. तेही नेमक्या बेसनाच्याच लाडवाची तिला जरूर आहे आणि अगदी ताबडतोब हवे आहेत. आता माईला सध्या काही करणं शक्य होत नसल्यामुळे तिला एकदम राधेचीच आठवण झाली. लगेचच माईने मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की म्हाळसा काकूंना जाऊन निरोप दे की जरा राधेकडून तेवढे बेसनाचे लाडू करून घ्या आणि माझ्याकडे ताबडतोब पाठवून द्या. मग माईचं काम मी तरी कसं नाही म्हणणार, नाही का. निघालो तसाच तिकडून धावत आणि हा आलो तुमच्याकडे. आता तुम्हाला निरोप देण्याचं माझं काम संपलं आहे. माईचा सांगावा तुम्हीच राधेपर्यंत पोचवा आणि मला मोकळं करा. माईला परत तुमचा निरोप काय देऊ ते सांगा. मी काय केवळ निरोपाचं धनी, बाकी तुमचं काय ते तुम्हीच ठरवा आणि मला तसं सांगा. संध्याकाळपर्यंत तयार झालेले लाडू घेऊन राधेला वाड्यावर पाठवा. तिला वेळ नसेल तर मी स्वतःच संध्याकाळी इथे येईन आणि लाडू घेऊन जाईन, कारण तुम्हाला आता ही धावपळ सहन होणार नाही हे मी जाणून आहे. तुमची तब्येत हल्ली बरी नसते हेही मला ठाऊक आहे. खरं तर कामासाठी मला दुसऱ्या कोणालाही पाठवता आलं असतं. मी अगदी स्वतःच येण्याची तशी काही आवश्यकता नव्हती. पण बेसनाचे लाडू आणि तेही राधेच्या हातचे केलेले आणायचे आहेत असं म्हटल्यावर ही गोड कामगिरी आपणच करावी असं मी ठरवलं. म्हणून मी स्वतःच धावत पळत आलो. आता संध्याकाळी परत केव्हा येऊ ते सांगा, म्हणजे मला आता निघायला बरं. कृष्णाचा निरोप ऐकून आधी चकित झालेली म्हाळसा नंतर मात्र राधेकडे संशयाने आणि रागाने बघू लागली. राधा एवढ्या लगबगीने बेसनाचे लाडू करते काय, आणि हा कृष्ण लगेचच यशोदेचा निरोप घेऊन येतो काय. बरं, यशोदेलाही नेमकी आत्ताच, आणि तीही बेसनाच्या लाडवांची जरुरी निर्माण व्हावी, हा केवळ योगायोग नसून त्यात कृष्णाचा काहीतरी डावच आहे अशी तिला शंका येऊ लागली. राधा आणि कृष्ण यांच्या पूर्व संगनमतानेच हे सर्व झालं आहे याची म्हाळसेला तर खात्रीच वाटू लागली. पण तिला काय आणि कसं बोलावं हे सुचेना. कृष्ण आणि राधा यांच्याकडे आळीपाळीने रागाने बघण्यापलीकडे म्हाळसा दुसरं काहीच करू शकत नव्हती. पण राधा मात्र मनातून आणि बाहेरून अगदी हरखून गेली. कृष्ण नेमका आत्ताच कसा आला याचं राधेलाही नवल वाटतच होतं, पण त्याहीपेक्षा तिला आनंद जास्त होत होता. त्या आनंदाच्या भरात ती धावतच आतमध्ये गेली आणि देवाऱ्यातील मूर्तीपुढे ठेवलेले बेसनाचे 2 लाडू घेऊन पळतच बाहेर आली. हसून तिने दोन्ही लाडू कृष्णाच्या हातावर ठेवले आणि म्हणाली, अरे कृष्णा, तुझी तर अगदी कमालच आहे. आज सकाळपासून मी उगाचच एवढ्या आनंदात होते की त्या भरात मी एकदम बेसनाचे लाडूच करायचं ठरवलं आणि ताबडतोब केलेही. माझे लाडू आत्ताच करून झाले काय, आणि नेमका तूही बेसनाचे लाडू मागण्यासाठी कसा कोण जाणे, पण आत्ताच आलास काय. खरं तर मला सर्वच एखाद्या चमत्कारासारखं वाटतंय. अरे, एखाद्या कोणाला संशय येऊ शकेल की जणू काही तुला हे माहीतच होतं किंवा तू आधीच मला हे लाडू करायला सांगितले होतेस, पण हा केवळ योगायोगच म्हणायचा. तेव्हा अगदी ताजे ताजे असे बेसनाचे लाडू तयार आहेत. त्यातील 2 लाडू मी आत्ताच देवाच्या मूर्तीसमोर प्रसादासाठी म्हणून ठेवले होते आणि बाहेर आले तर तूच समोर उभा राहिलास. मला तर देवच पावल्यासारखं वाटलं. म्हणून तेच प्रसादाचे 2 लाडू मी तुला आणून दिले आहेत. ते आधी खा आणि कसे झाले आहेत ते मला सांग. तुला काय, लाडू कितीही गोड केला तरी अजूनही थोडा गोड हवा होता असंच तुला वाटतं, हो की नाही. बरं ते जाऊ दे, तू लाडू खाईपर्यंत आतून जाऊन लाडवाचा डबा घेऊन येते. असं म्हणून राधा अत्यंत खुशीने हसत आत पळाली सुद्धा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.